श्रीराम नमस्कार. आज दिनांक 15 ऑक्टोबर 2023. श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 2. सर्वप्रथम सर्व पित्रांना माझा नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्या भगवान श्रीकृष्णांना माझा नमस्कार. ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य अशोक श्रीपाद भट यांना माझा नमस्कार. मनुष्य जीवनामध्ये संघर्ष हा जीवाच्या जन्माच्या आधीपासून लिहिलेला असतो. एखादं बाळ आईच्या गर्भामध्ये वाढत असतं, त्या क्षणापासून त्याच्या जीवनामध्ये संघर्ष चालू होतो. एखादी स्त्री जेव्हा असं कळतं की ती बाळंत होणार आहे किंवा तिला दिवस गेलेत, त्या क्षणापासून तिची काळजी घेणं सुरुवात केली जाते. आणि जो गर्भ तिच्या उदरामध्ये वाढत असतो त्याला त्या क्षणापासून स्वतःला वाचवण्यासाठी संघर्ष करायला लागतो. तो जसजसा वाढत जातो तसतसा त्या आईला आणि त्या बाळाला हा संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये लिहिलेला अविभाज्य भाग आहे. आणि असा हा संघर्ष करत करत 9 महिने 9 दिवस हे जे शास्त्रीय प्रमाण काढला त्या अनुसरून त्या बाळाचा जन्म होतो. नवजात अभ्रक असं म्हणतात. आणि त्याच्या जन्मानंतर जे त्याच्या नशिबामध्ये त्याच्या प्रारब्धामध्ये शारीरिक किंवा मानसिक असे दोन्ही भोग लिहिलेले असतात, ते वैयक्तिकरित्या वास्तवामध्ये चालू होतात. जोपर्यंत आईच्या उदरात असतो तोपर्यंत भोग असतातच, पण तेव्हा ते आईच्या स्वरूपात भोगायला लागतात किंवा आईच्या बरोबर ते भोगायला लागतात. पण जेव्हा नाळ ही वेगळी होते, नाळेपासनं ते बाळ वेगळं होतं, तेव्हा त्या बाळाचे भोग हे स्वतंत्र असतात. महाभारतामध्ये जी पात्र आहेत, महर्षी व्यासांनी महाभारत रचताना जी पात्र, पांडव असो कौरव असो, या पात्र आईच्या गर्भाशयातनं शरीर एकत्रीकरण येऊन तयार झालेली नाहीत किंवा त्यांचा जन्म झालेला नाही. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कुंतीला मिळालेलं वरदान काय की आपण मागचा भाग ऐकल्यानंतर बऱ्याच जणांनी मला 2-3 असं फोन करून विचारलं की भगवद्गीता व मानवी जीवन, ह्याच्यात मानवी जीवन कुठे आणि विषयामध्ये भगवद्गीता कुठं होती? हे महाभारत होतं. तर एखादी बिल्डिंग उभारताना जोपर्यंत पाया भरणी नीट होत नाही तोपर्यंत शेवटच्या मजल्यापर्यंत ती इमारत व्यवस्थित उभी केली जात नाही किंवा त्याच्या आतमधलं जे आपल्याला इंटिरियर असतं, बांधणी असते, ती व्यवस्थित होत नाही. थोडंसं मूळ आपल्याला हे कळणं गरजेचं आहे. भगवद्गीता म्हणजे भगवंतांनी सांगितलेला एक उपदेश एवढाच हा भाग नसून आपल्या जीवनामध्ये जे रिपू आहेत त्या रिपूमध्ये मनुष्य जीवन कसं अडकलं आहे आणि आपल्याला ते रिपू बरोबर बाळगून किंवा बरोबर घेऊन पुढील जीवन सुसह्य कसं करता येईल, हा एक कृतीज्ञ आणि वैचारिक कृतीज्ञ अशा 2 भागामध्ये सांगायचा हा प्रयत्न आहे. समोर दरी आहे,
दरी खोल आहे असं बोर्ड लिहिलेला असतो. आपण जो हे वाचतो तो सुशिक्षितच झाला, कारण त्याला वाचता येते. पण तरी तो त्या दरीच्या तोंडाशी जातो आणि किती खोल आहे याचा हे बघतो आणि म्हणतो खरंच इथं लिहिलंय ते बरोबर आहे. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये अविश्वास दाखवणं, या गोष्टी आपल्याला सहजतेने किंवा मजेशीर जरी वाटल्या तरी त्याचा आपल्या जीवनावरती गंभीर परिणाम होत असतो. आपल्याबरोबर मुलं असतात आणि असं काही जर कृती घडली तर तो मुलगा लहान असतो, पण आपले आई वडील काय करतायत हे तो पाहत असतो. आणि तीच कृती तो कदाचित नंतर जसा मोठा होत जातो किंवा तो त्याच्या शाळेच्या ट्रीप बरोबर येतो आणि ती करतो, तेव्हा ॲक्सिडेंट होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. माझ्या वडिलांनी बघितलं होतं, पण वडिलांनी डोकावून बघितलं होतं. पण ती काळजी वडिलांनी तेव्हा घेतली होती. वास्तविक ते चूकच आहे डोकावून बघणं, पण त्या मुलाला त्यावेळी कळत नाही. मग महाभारतातली ही जी सर्व पात्र आहेत, ही आपण आत्ता सर्वजण ज्या वयोमानात आहोत, त्या वयोमानात मद, मोह, मत्सर, माया आणि अहंकार हे आपण पाहिलं. हे 5 रिपू झाले. 6वा सांगितलेला नाही अजून. पण या 5 गोष्टी कळण्यासाठी किंवा एखादं कथानक जेव्हा आपण उभं करतो तेव्हा त्या पात्रांची ओळख त्या त्या गुणांच्या अनुषंगाने केली जाते. एखाद्या चित्रपटातला हिरो, नायक जर वाईट सवयीतला असेल, म्हणजे चित्रपटात वाईट सवयीत दाखवला, तर प्रेक्षकांना खूप वाईट वाटतं. पण रिअल लाईफमध्ये, खऱ्याखुऱ्या जीवनामध्ये तेव्हा तो व्यसनाधीन असतो, तेव्हा तो प्रेक्षकांना एक अप्रूप असतो आणि बरीच लोक त्याला पाठीमागे जातात, म्हणजे त्याला फॉलो करतात. म्हणजे या 2 घटना लक्षात घ्या. पडद्यावर जेव्हा बघतो तेव्हा त्यांनी ते मार खाल्लेलाही चालत नाही किंवा त्यांनी एखादं व्यसन केलं तेही चालत नाही. पण खऱ्या आयुष्यामध्ये जगताना त्यांनी जर केलं तर ती त्यावेळची फॅशन ठरते. मग हे जे 5 रिपू आहेत आपल्या रोजच्या नित्य जीवनामध्ये जगताना, हे इतके महत्त्वाचे आहेत की जीवन सहज कसं जगायचं ही पायरी पहिल्यांदा मनुष्याला ओळखता आली पाहिजे. ह्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं, कोणी केलं, कुठल्या पुस्तकात केलं, असा सुद्धा प्रश्न होता. जेव्हा पात्र समोर येतं, धृतराष्ट्र हे पात्र हे महाभारतातल्या भगवद्गीतेमधल्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे. म्हणजे मद हा गुण का अवगुण हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये धृतराष्ट्रासारखा समजावून घ्यायचा आहे. स्वतःच्या जीवनात जगताना अशी अवस्था परिस्थिती निर्माण झाली तर आपला धृतराष्ट्र तर होत नाही ना, ही वैचारिकता तेव्हा मनात येणं गरजेचं आहे. माझ्यातला मद वाढत नाही ना, हे माणसाच्या मनामध्ये कधीच येत नाही. कारण प्रत्येक माणसाचं स्वतःचं विचार आणि वैचारिकता अशी असते की मीच फक्त बरोबर आहे. पण हे लक्षात येण्यासाठी ह्या गोष्टी किंवा ही पात्र ही खूप महत्त्वाची आहे. तसंच माया, 2-3 विचारलं, त्यातलं एक विचारलं ते मित्र आत्ता समोर आहे की मनुष्य मायेमध्ये अडकतो. तर माया ही आईची पण असते. पण एखादं मूल कडेवर घेतलं आणि त्याला मायेने तुम्ही जास्त चोंबाळायला गेलात तर असं जवळ करणं या कृतीला चोंबाळणं म्हणतात. तर त्या मुलाचा सुद्धा जीव घुटतो आणि तो त्या आईचं नाक उचकारतो किंवा तोंड उचकारतो. म्हणजे अतिमाया किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी वयात यायला लागतात, आई वडिलांचा धाक असतो, पण असं होतं की कुठंतरी कोणतरी
आपल्या मुलाला किंवा मुलीला पाठीशी घालत असतं. आणि तेव्हा जर चुकीच्या गोष्टीसाठी आईची माया जागृत झाली तर त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माया हा प्रकारच असा आहे की आपण कुठपर्यंत अडकलोय त्याचा पाश होता कामा नये. मोहाचा पाश होतो, मायेचा पाश होतो. मग ह्या गोष्टी आपल्याला सहज जीवन जगताना कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अतिशय छोट्या छोट्या गोष्टीत जर केलं तर इतकं सहज जीवन आहे. म्हणजे डॉक्टर कधी बाहेरचं खायचं नाहीत किंवा नाही, मला आश्चर्य वाटायचं हे कसं काय खात नाही. बाहेर त्यांना म्हटलं बिस्किट खाल्लं का नाही, पॅटीस खाल्ला का नाही, ब्रेड खाल्ला का नाहीच नाही. मग कसं काय शक्य आहे. जेव्हा तुम्ही तो ब्रेड हातात घ्याल आणि त्या ब्रेडबद्दल विचार कराल की ह्याचे दुर्गुण काय आहेत, म्हणजे ह्याच्यापासून माझ्या शरीराला काय हानी आहेत, तर ती तुमचं शरीर स्वतःहून आत्मप्रतिक्रिया देईल की यांनी मला त्रास होणार आहे तर हा नको. कमी करत करत गेलात तर बंद होईल. ही गोष्ट किंवा आपल्या भगवद्गीतेशी यांचा सगळ्यांचा संबंध काय तर मुळात आहे की पाया, की मत्सर कसा असावा. शकुनीचं उदाहरण घेतल्यानंतर मत्सर ही भावना शकुनीने आपल्या कुळाचा बदला घेण्यासाठी हा मत्सर जागृत ठेवला होता. आणि ती मत्सरी वृत्ती, मत्सर शब्द वेगळा आणि मत्सरी वृत्ती वेगळी. परीक्षेमध्ये आपला मुलगा आणि शेजारचा मुलगा दोघंही एका वर्गात असतात. आपला मुलगा जर कमी मार्क पडले तर म्हणतात की पेपर अवघड होता म्हणून, आणि शेजारच्याला जास्त पडले तर असं म्हणतो की हल्ली पैसे देऊन सगळं मॅनेज होतं. वैचारिक हा मत्सरामधला उत्पन्न झालेला द्वेष आहे. मग हा विचार आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कृतीत आणणं गरजेचं आहे. नुसती भगवद्गीता आता काय आहे तर हे ऐकून उपयोग नाही आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वर लिहिली तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी अभंग लिहिलेला आहे की भगवद्गीता जर समजून घ्यायची असेल, ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर तुम्हाला अर्जुनाच्या पंक्तीला येऊन जेवायला बसलं पाहिजे. जर त्या पंक्तीला तुम्ही बसलात म्हणजे अर्जुनाची जी अवस्था मानसिक होती ती अवस्था तुमच्यामध्ये उत्पन्न झाली तर तुम्हाला तो भगवान परमात्मा श्रीकृष्ण काय सांगतोय ते कळणार आहे. म्हणजे वास्तवतेमध्ये तिथं तुम्हाला मनाने आणि शरीराने नाही म्हटलं तरी मनाने तिथं हजर असणं गरजेचं आहे. ऐकणं आणि ऐकणं दोन गोष्टीत आहेत. नुसतंच ऐकलं पण मी ऐकलं, तुझं ऐकतो म्हणजे काहीतरी घेतलं. पण रेडिओवरचं गाणं नुसतंच ऐकलं आणि 2 मिनिटांनी विसरलं. भगवद्गीतेत असे हजारो शब्द आहेत. अर्थात भगवान श्रीकृष्णांच्या मोरपिसाप्रमाणेच ते आहेत जे फिरत असतात. आणि त्यांनी काय मायाजाल आहे, हा मायाजाल कळण्यासाठी हा पाया म्हणजे हा बेस हे कळणं गरजेचं आहे की कुठला शब्द कसा वापरलाय. प्रत्येक वेळी समजावून सांगता येत नाही. तर त्यामुळे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की मद, मोह, मत्सर. मोह आलं की आपण लक्षात ठेवायचं. दुःशासनाला डोळ्यासमोर आणायचं. काय होता दुःशासन? दुर्योधनाचं ऐकलं, जा घेऊन ये म्हटल्यानंतर गेला. मग आपण म्हणू खरंच वास्तविक ह्याच्यात मोहाचा संबंध कुठं आला? एखाद्याने आपल्याला एखादी कृती सांगितली तर त्या क्षणी उत्पन्न होणारी अवस्था म्हणजे मोह आहे. ती स्वीकृत करायची की नाही. श्रीखंडाचं ताट समोर आलं, आपली शुगर 200 आहे
जा रे घेऊन ये. आपण नुसतं आणणं हे महत्त्वाचं आहे. इथं दुःशासनाने द्रौपदीला ओढत आणलं. कृतीत लक्ष घ्या. हाताला धरून आणलं का? नाही आणलं. ओढत फरफटत तो ह्या दरबारामध्ये तो घेऊन आला. म्हणजे जो मोह होता, त्याला मोह होता का? कारण जोपर्यंत दुर्योधनाने सांगितलं नाही तोपर्यंत त्याच्या आंतरिक मनामध्ये किंवा वैचारिकतेमध्ये द्रौपदी नव्हतीच. किंवा त्यांनी स्वतःने घेतलेला निर्णय होता का की मी आता जाऊन द्रौपदीला घेऊन येतो? नाही. म्हणजे परिस्थिती किंवा दुसरी गोष्ट किंवा दुसरा एखादी व्यक्ती आपल्या मनामध्ये ती कंपनं उत्पन्न करतो आणि आपल्याला मोहात पाडतो. मग हा मनाचा मोह, हा मनाचा असलेला कमकुवतपणा आहे की आपलं मनाच्या विरुद्ध सुद्धा मनुष्य काही वेळा घटना घडते, करतो, पण त्याचे भोग त्याला भोगायला लागतात. चहा पिताना आपण साधारण अगदी सोपं गोष्ट म्हणजे चहा पिताना बिनसाखरेचा सांगतो. पण साखर आली आणि तुम्ही बिनसाखरेचा चहा आहेत, पण ठीक आहे चला चालतं एखाद्याच वेळे. म्हणजे त्या मोहाच्या पाशात तुम्ही अडकला. नीट समजून घ्या कृती. कारण आपलं हे नित्य जीवनामध्येही भगवद्गीता आपल्याला या मानवी जीवनामध्ये आचरणात आणायची आहे. मग तिथं आपल्याला थांबता यायला पाहिजे की नाही, माझं तत्व आहे की मी काही झालं तरी हे करणार नाही. म्हणजे त्या याच्यात दुसरा म्हणेल त्याच्यात काय होतं आहे, एका कपानी किंवा हा एक कप म्हणजे तुमचे पुढच्या 100 पायऱ्या ज्या तुम्ही चढलेल्या असतात चांगल्या तऱ्हेने ना, तर त्या 1000 पायऱ्या खाली तुम्हाला नेऊन सोडतो. म्हणून कृती ही खूप महत्त्वाची आहे. मग ज्या घटना घडल्या, भगवद्गीता काय नुसती याच्यामध्ये युद्ध चालू झालं आणि श्रीकृष्णाने सांगितलं तसं नाही आहे. त्याच्यातली पात्रांची ओळख काय आहे, भगवान श्रीकृष्णाचा, भगवंताचा ह्याच्यामध्ये रोल काय आहे, भूमिका काय आहे. महाभारत सगळ्यांनी वाचलेलं आहे. मागच्याच भागात सांगितलं की कृष्णाने समेट करायचा प्रयत्न केला भगवंताने, त्यांनी नकार दिला नाही, पण तो समेट झाला नाही. इथं 2 गोष्टींनी आपल्याला बघता येते ह्या दृष्टिकोन या गीतेकडे, भगवद्गीतेकडे बघताना. असं धरून चालू की समेट झाला असता. पांडवांना 5 गावं दुर्योधनाने दिली, त्याच्यामध्ये पांडव खुश होते, 5च गावं मागितली होती. जर 5 गावं दिली असती तर युद्धाचा प्रसंग आला नसता. युद्धाचा प्रसंग आला नसता तर अर्जुनाची मानसिक अवस्था ढासळाचा प्रश्नच नव्हता. आणि तो प्रश्न नव्हता तेव्हा अर्थातच श्रीकृष्णाला तो जो क्षण होता भगवद्गीता सांगायचा, तो भगवंताला सुद्धा प्राप्त झाला नसता. पण भगवंत, आपण कायम ही विष्णूची जी माया आहे, हे जे अवतार आहेत हे विशिष्ट गोष्टींसाठी झालेले अवतार आहेत की निर्मित केलेल्या समाजाला पुढं काय त्याच्यामध्ये भोगाला लागणारे किंवा उपभोगाला लागणारे, त्या अनुषंगाने काय परिस्थिती उत्पन्न होऊ शकते, म्हणून ही केलेली त्यांनी उपाययोजना आणि त्याचं व्यासांनी रचलेलं नाट्य. म्हणजे व्यासांनी त्याच्यामध्ये हे रचलं ना सगळं. आपलं कसं पाहिजे, एक वीट उभी पाहिजे चल तशी रच, एक आडवी पाहिजे तर तशीच रच, इथं दगड घालासं वाटतं तर रच, ह्याला रचणं म्हणतात. तसं भौतिक आणि मानसिक अवस्था सुद्धा व्यासांनी ह्याच्यामध्ये रचलेली आहे भगवंताच्या साथीने. खूप खोल विषय. एका बाजूनी याचा विचार किंवा वैचारिकता नसावी. आपण नुसतंच भगवद्गीता म्हणतो, पण जर का चुकून माकून धृतराष्ट्रांनी सांगितलं असतं ठीक आहे 5 गावं देऊन टाक, की जी ऑथॉरिटी, जी परवानगी, जी परमिशन देण्याचा हक्क फक्त आणि फक्त हस्तिनापूर नरेश आणि राजा धृतराष्ट्राला होता.
त्याला ती दुर्बुद्धी व्हावी, आपल्या पुत्र शोकामध्ये मुलाच्या पुत्र प्रेमामध्ये हा त्या जाळ्यात अडकला. आणि याला अनुमोदन गांधारीनी तेव्हा थांबवायला पाहिजे होतं. पत्नीचा अधिकार तिने वापरायला पाहिजे होता, तो नाही वापरला. आईने मुलाला समजवायला पाहिजे होतं, कदाचित प्रयत्न केला असेल पण ऐकलं नाही, म्हणजे व्यवस्थित संस्कार झाले नाही. मग अशा परिस्थितीमध्ये भगवंतानी ही जी माया रचली होती, ही माया होती, त्याच्यामध्ये मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो चूक करून बसतो. युद्धाचं सगळं ठरलं की आता काही दुसरा तोडगा नाही. आपण टी व्हीवरती महाभारत सगळ्यांनीच नक्कीच बघितलं, वाचलं असेल महाभारत. पितामह भीष्म हजर होते, आचार्य द्रोण हजर होते, कृपाचार्य हजर होते. म्हणजे मोठमोठे गुरु, पराक्रमी राजे, कर्ण, हे सर्व त्या सभेमध्ये हजर असताना, म्हणजे हा द्रौपदीचा प्रसंग सांगत नाही, हा भगवान श्रीकृष्ण जेव्हा 5 गावं मागून हा तडजोडीचा प्रसंग आपण समेट घडवून आणण्यासाठी आले होते, तेव्हा हे सगळे उपस्थित होते. मग तेव्हा कोणीतरी म्हणू शकत होतं, पितामह भीष्म म्हणत होते, म्हणू शकले असते की त्याला 5 गावं त्यांना तुला द्यायची नाही ना, तर मला दे. आणि मग त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी दिलं असतं की जसं आजच्या जगामध्ये चालतं, प्रॉपर्टीची देवाणघेवाण जी करतात लोक, खरी खोटी. मग तेव्हा ते केलं नाही भीष्माचार्यांनी. त्यांनी मध्ये पडायला पाहिजे होतं की मला दे, मी 5 गावं तुला देतो. किंवा पांडवांना सांगायला पाहिजे होतं की मी काहीच नव्हतं, काहीच नसेल, द्रोणाचार्यांकडेही काहीच नसेल, कृपाचार्यांकडेच काही नसेल, पण आम्ही हा विचार करत नाही. मग हा विचार होणं गरजेचं आहे की एवढ्या सर्व जणांच्या उपस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णाने हा प्रस्ताव समोर मांडला, पण जेव्हा दुर्योधनाने त्याला मान्यता दिली नाही, एक सुईच्या टोका एवढीही जागा देणार नाही असं जेव्हा सांगितलं, तेव्हा वास्तविक सगळ्यात आनंद पहिल्यांदा झाला तो शकुनीला. आपलं ध्येय साध्य व्हायच्या वेळी जेव्हा मनुष्य त्याला दिसतं की आपलं ध्येय लवकरच साध्य होणार आहे, तेव्हा त्याला मनातनं आनंद झाला. पण दुर्योधन ह्या सगळ्या गोड गोष्टीत फिरला तर तो दुर्योधनाजवळ जातो आणि त्याला सांगतो की तू हे काय चूक करतोयस, त्यांनी सांगितलेलं त्याच्यामध्ये असं करू नकोस. कारण दुर्योधन तोपर्यंत श्रीकृष्णाला दुसऱ्या भाषेमध्ये, म्हणजे वाईट भाषेमध्ये अनादर करून बोलत होता. आणि शकुनी हा फक्त तिथं दरबारामध्ये दुर्योधनाच्या जवळ गेला, सांगितलं तू असं करू नकोस, असं वागू नकोस, तू कोणाशी पंगा घेतो हे तुला कळत नाही आहे. हे जर आपण बघितलं तर तुमची वैचारिकता अशी होईल, एक मोठा व्यक्ती आपल्या भाच्याला सांगतोय की तू जास्त भानगडीत पडू नको, हा समोर भगवान श्रीकृष्ण आहे, तर जरा तू माघार घे. पण हे वैचारिकता एक झाली. दुसरी वैचारिकता ही होती की हा चुकून जर हो म्हणाला, शांत बसला, तर हा भडका शमणार तर नाही ना, ह्याची चिंतासुद्धा शकुनीच्या डोक्यात होती. म्हणजे मी ज्याच्यासाठी एवढा आटापिटा केला, कारण युद्ध झालं नसतं तर हा बदला 100 कौरवांचं मरण कसं झालं असतं, मरण झालंच कसं असतं. आणि शकुनीने तिथं, आपण फक्त मालिका बघतो किंवा महाभारत वाचतो, पण त्याच्यामध्ये जे प्रसंग लिहिलेले असतात आणि शकुनीच्या चेहऱ्यावरती एक हास्य उमटलं, ती हास्य उमटाची रेषा आपण बघत नाही. की त्याला कन्फर्म झालं, खात्री झाली की नाही आता आपलं पक्क. पण
समाजाच्या दृष्टीने मी वडीलधारा म्हणून माझ्या भाच्याला समजवायचं काम केलं हेच दिसणार होतं. पण शकुनीचा हा मनातला मनसुबा त्या वासुदेवाने ओळखला होता. आपण एखादी गोष्ट पाहतो, बघतो, वाचतो तेव्हा तर इतकं कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं असतं की कुठलीही कृती, कुठलाही भगवंताच्या मुखातनं बाहेर पडणारा बोल हा फुकटचा पडत नाही. आणि श्रीकृष्णाच्या मुखातून पडलेला प्रत्येक शब्द हा काही ना काहीतरी दर्शवतो, सांगतो आणि त्याचा चेहऱ्यावरचा भावसुद्धा हा सांगतो. आणि जर तुम्ही नसेल तर हा भाग परत महाभारतात जाऊन आता सगळं उपलब्ध झाली आहेत साधनं, तर ती त्याच्या टी व्हीवर बघा आणि त्यावेळी श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरती उमटलेला भाव बघा. कारण ह्याच्यात भगवंताचं सुद्धा एक प्रकारचा स्वार्थ होता. तो समाजाच्या हिताचा होता की मला गीता सांगायची आहे, पण हे जर घडलं नाही तर मी सांगणार कशी. अर्जुनाची मनस्थिती जर ढासळलीच नाही, तो जर युद्धाला तयार झालाच नाही, तर मी हेच सांगणार कसं. ही एक वैचारिकतेने आपण जेव्हा हा पट मांडला जातो तेव्हा या पट मांडताना ही सगळ्या भूमिका का दिलेल्या आहेत, आपल्याला का समजून घ्यायचं आहे हे महत्त्वाचं आहे. फक्त महाभारताचा पहिल्या श्लोकापासून चालू झालं आणि त्यांनी जे ज्ञान प्रदान केलं तर तेवढं नाही. हे घडण्यापाठी आधी श्रीकृष्णाला सुद्धा किती धडपड करायला लागलेली आहे. अर्जुन आणि दुर्योधन जेव्हा त्याच्याकडे मदत मागायला गेले आणि जेव्हा दुर्योधनाने सांगितलं की पहिल्यांदा मी आलेलो आहे, तेव्हा श्रीकृष्णाच्या मनामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह उत्पन्न झालं, हा काय मागतोय. पण अहंकारी दुर्योधन, मनुष्याची वृत्ती जशी असते त्याच्याप्रमाणेच त्याचं आचरण असतं. आणि श्रीकृष्ण बघा काय, श्रीकृष्णाची नीती ही आपल्याला प्रत्येक ठिकाणी अभ्यासाला मिळते. दुर्योधन बोलणार त्याच्या आतच त्यांनी आधी पहिली गोष्ट क्लिअर केली, स्पष्ट केली, मी युद्धात लढणार नाही, मी फक्त सारथ्य करू शकेन, युद्धात मी शस्त्र उचलणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना असेल. गंमत बघा, नारायणी सेना शब्द आहे, नारायणी सेना असा शब्द महाभारतात लिहिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण हा मायाजाल रचण्यामध्ये प्रसिद्ध होता आणि नारायण ही जी त्याचं जी नाव होतं, जी भूमिका होती, ही याच्यामध्ये काही वेळा परिस्थिती निर्माण करायची ताकद असते. नारायणी सेना म्हणजे नारायण शब्दाचा अर्थ असलेली मायावी जो आहे असा विष्णू की जो आभास निर्माण करू शकतो, ती सेना. म्हणजे अशी समोर सगळी सेना दिसतीये पण ती आभास आहे, नारायणी सेना. सगळी तुम्हाला देणार जो मागणार त्याला, आणि दुसऱ्या बाजूला फक्त मी. आणि मग जसं डोकं चालत नाही, अहंकारी मनुष्य आपली बुद्धी गहाण ठेवतो, त्याप्रमाणे दुर्योधन सैन्य मागतो. आणि जेव्हा तो येतो, अर्थातच बघा प्रत्येक घटना महाभारतामधली दुर्योधनाने घेतलेला प्रत्येक निर्णय पहिल्यांदा हा शकुनीला सांगितलेला आहे. आल्या पहिला, आणि शकुनी कायम टपून बसलेला आहे. तुम्ही ही सिरियलचे काही भाग मुद्दामून बघा, हा काय बोलतोय, काय सांगतोय. कारण शकुनीच्या मनामध्ये मत्सरी भावना कायम पेटलेली आहे. कुठला असा क्षण जायला नको की माझं आयुष्याचं मी जे मातेरं केलं आहे आणि मला जे फलप्राप्त्यर्थम जे पाहिजे आता की या कौरवांच्या कुळाचा नाश व्हावा, या घटनेपासून मला लांब जाता कामा नये किंवा त्याच्यात अजून ओढ बसता कामा नये.
म्हणून प्रत्येक घटना दुर्योधनाला तो विचारायचा, काय बोलणं झालं, काय सांगणं झालं, काय ठरवलंस तू. आणि दुर्योधनाला वाटायचं की हा माझा मामा आत्मीयतेने विचारतो. आणि जसा आला आणि त्यांनी सांगितलं की मामा आपण युद्ध जिंकलं, आधीच आपल्याकडे भरपूर सेना आहे आणि आता त्यातून नारायणी सेना. गंमत बघा, इथं शकुनी म्हणतो, मूर्खा, नारायणी सेना घेऊन तू काय करणार, साक्षात नारायण तिकडं आहे. आपण कितीही जगापासनं लोकांना फसवलं किंवा काही केलं, पण नारायण समोर असेल, भगवंत समोर असेल, तर त्याला आपण फसवू शकत नाही. आणि मनुष्याच्या जीवनाचा हाच एक भाग खूप महत्त्वाचा आहे की आपण दुसऱ्याला लीलया फसवतो. आपल्याला वाटतं की आपण त्याला फसवलं, पण आपल्या त्या कर्मामध्ये ते नोंद केली जाते, कारण त्याचा साक्षीदार भगवंत समोर उभा असतो. आणि इथं जेव्हा दुर्योधन परत येतो तेव्हा सांगतो, तेव्हा शकुनीला मनामध्ये एक प्रकारचं दुसऱ्यांदा खात्री मिळते की चला कन्फर्म, श्रीकृष्णांनी एकदा ठरवलं ना. नाहीतर त्याला मनामध्ये प्रश्न होता ना, इथं गेल्यानंतर अर्जुनही गेलाय, दुर्योधनही गेलाय, आणि तिथं श्रीकृष्णाने दोघांना जर काही सांगितलं आणि जर युद्ध टाळलं तर, ती त्याला भीती. म्हणून त्यांनी सगळ्यात उत्तम, जसं त्याला कळलं की नारायणी सेना आहे, पहिल्यांदा मूर्ख म्हणून मामाची भूमिका पार पाडली आणि मनामध्ये हायस आला. म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या मत्सराचे हे दोन भाग असतात. तो कसा तुम्ही उपयोगात आणता हे प्रत्येक मनुष्याच्या कृतीवरनं ठरतं किंवा असतं. मग इथं निश्चित झालं, जिथं धृतराष्ट्रच्या सभेमध्ये जेव्हा हा प्रस्ताव झाला, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तिथं कुठंही श्रीकृष्णाने त्यावेळेला कुठल्याही मोठ्या माणसांना सांगितलं नाही, तुम्ही का बोलले नाही, तुम्ही का बोलला नाही, तुम्ही का बोलला नाही. आपण बघतो सिरियलमध्ये श्रीकृष्ण आले की भीष्माचार्य उठले आणि नमस्कार केला, द्रोणाचार्य उठले आणि नमस्कार केला. पण संभाषण, श्रीकृष्णाने संभाषण केलंय कोणाशी की तुम्ही थांबवायला पाहिजे होतं, शब्द बोलाचा म्हणून बोलला असेल. पण तिथं सगळ्यात मोठी चूक झाली ती भीष्माचार्यांची. जो सर्वात मोठा वंशज होता कुळाचा, त्यांनी सांगितलं की मी हातबल आहे. म्हणजे तुम्ही स्वतः जीवनामध्ये जेव्हा काही गोष्टी करता, अंबा, अंबिका, अंबालिका यांना स्वयंवरामधनं जिंकून आणलं. कोणी आणलं? भीष्माचार्यांनी आणलं. पण मग ज्यांनी जिंकलं त्यांनीच लग्न करायला हवं ना. त्यांनी आणलं वडिलांसाठी. या गोष्टी का सांगतोय? आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल की एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण एकाच अँगलनी, एकाच दृष्टिकोनातनं बघत असतो. पण जेव्हा त्याला कौरवांच्या सैन्यामध्ये भरती केलं, बघतो आपण की हा त्यांच्या बाजूने लढतोय, तर याला कारणं काय आहेत आणि काय कर्माच्या सिद्धांतानुसार त्याला तिकडं उभा केला आहे या भगवंतानी, सगळी लीला आहे. ह्याचं कारण आहे तेव्हाचे घेतलेले तळतळाट, तेव्हाच्या केलेल्या चुका ह्या त्यांना भोगायला लागल्या. मग ह्याच्यामध्येच एक उत्तम निर्मिती पण झाली होती, ती म्हणजे विदुराची होती, दासीच्या पोटी. म्हणजे काही वेळा आपण म्हणतो की वाळवंटात सुद्धा कुठंतरी मृगजळ आपल्याला दिसतं, आपल्याला समाधान वाटतं. तसं या सगळ्यांमध्ये वेगळा होता तो विदुर होता. युद्धामध्ये प्रवीण होताच होता, पण निष्ठेमध्ये प्रवीण होता. म्हणून निष्ठा म्हणजे जसं मद, मोह, मत्सर, माया, अहंकार, तसंच निष्ठा. तर निष्ठा कशी हवी? तर विदुरासारखी हवी. जीवनामध्ये आपली एखादी ढळला नाही, कधी उभा नाही राहिला,
कारण त्याला माहिती होतं हे चूक आहे. आणि भगवंताप्रती निष्ठा होती. आपण 10 वेळा वाचला असेल. कौरवांच्या म्हणजे तिकडं जेव्हा तो शिष्ठाईला गेला श्रीकृष्ण, तेव्हा विदुराकडे गेला, तिथं जेवला. ह्याच्यावरनं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. श्रीकृष्ण जेवला नाही. हे आपण कोण आहोत? पांडवांच्या कॅटेगरीतले आहोत का कौरवांच्या कॅटेगरीमध्ये आहे? मग दोघं असून श्रीकृष्ण तिसऱ्याच्या घरी का जेवतो? हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की आपली नीती कशी हवी, निष्ठा कशी हवी, तर त्या विदुरासारखी हवी. उत्तम प्रकारचं ज्ञान, उत्तम प्रकारची लढायची निपुणता, शास्त्राला अनुसरून वागणं, एकही काम अशास्त्रीय केलेलं नाही. मनुष्य जीवनामध्ये शास्त्राला धरून केलेलं काम जे असतं ना, ते वाढत जातं, ते मोठं होत जातं आणि त्याची उन्नती होत जाते. कारण शास्त्रच एवढं महान आहे. शास्त्राने शोध लावला आणि शस्त्राची निर्मिती झाली. पण शस्त्र हे कधीही उत्तम तऱ्हेने वरती किंवा एखादं नवीन निर्मिती करू शकत नाही. शस्त्रांची निर्मिती होणं वेगळं आणि शस्त्राची निर्मिती होणं वेगळं, हा 2 वेगवेगळे भाग आहेत. शस्त्र एकदा वापरलं की परत वापरता येत नाही. एकदा वापरलं की ते निष्प्रभ. बाण एकदा वापरला की तो परत आणला, उचलून आणला, परत भात्यात ठेवला आणि मारला नाही. अजून सोप्या भाषेत सांगतो, डॉक्टरांकडे गेलं, इंजेक्शन घेतलं, ती सुई म्हणजे शस्त्रच आहे, ते टोचलं, परत दुसऱ्याला वापरता येत नाही. दुसऱ्याला वापरलं तर त्याला रोग लागतो. लक्षात घ्या, शस्त्र तसंच आहे. शस्त्राची पूजा का केली जाते, त्याचं नियमन का आहे, शास्त्रामध्ये त्याचं काय महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या घरामध्ये असलेली शस्त्राची पूजन निगा कशी राखली पाहिजे आहे हे भगवंतांनी सांगितलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे महाभारतामध्ये. राम सकाळी उठल्यावरती किंवा कोणी जे जायचं आहे की सकाळी उठल्या ते टांगलेलं भाता घ्यायचं आणि असं नाही. आधी पूजन, त्याच्यामध्ये त्याचं चैतन्य, त्याला आवाहन आणि मग ते धारण करणं. एकदा वापरलेलं शस्त्र जीवनामध्ये कुठलंही बघा, शस्त्र एकदा वापरलं की परत वापरता येत नाही. सुरी तुम्ही एकदा वापरली की ती परत धुतल्याशिवाय दुसरा पदार्थ कापता येत नाही. हे शस्त्राचं आहे. कारण शस्त्र नवीन निर्मिती करू शकत नाही, पण शास्त्र ही नवीन निर्मिती करू शकतं. म्हणून ते कळावं म्हणून व्यासांनी सुद्धा या वेदांचे प्रकार 4 ह्याच्यामध्ये केलेले आहेत की कळलं पाहिजे, समाजाला कळलं पाहिजे. आणि मग ते भगवंतांनी अनुमोदन त्याला देऊन, नुसतं त्यांनी स्वतःचं मनाचे कारभार केलेले नाही आहेत. कोणाला कुठल्या पात्रांना कुठं बसवायचं हे अगोदरच ठरलं होतं. त्याप्रमाणेच ती पात्र या युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने उभी होती. मग ह्या चुका जेव्हा जशा भीष्माचार्यांकडनं झाल्या होत्या, द्रोणाचार्यांकडनं झालेल्या होत्या, कर्णाकडनं झालेल्या होत्या, कृपाचार्यांकडनं झालेल्या होत्या. तुम्ही एखाद्या गोष्टीला संमती देणं, जी गोष्ट चुकीची असेल याचा अर्थ तुम्ही अपराधी आहात. खून करणाऱ्यालाही फाशी आणि त्याच्याबरोबर नुसता लक्ष ठेवणाऱ्यालाही फाशीच, कारण त्या गुन्ह्यात सामील. इतका सोपा न्याय. म्हणून भगवंताचं जी वैचारिकता तेव्हाची होती, भगवंतांनी एका बाजूला आणून ठेवलं ही अधर्मी फौज आणि हा धर्म. आणि या धर्माच्या अगोदर सगळ्या 5 पांडवांचे त्यांनी डोळे उघडले, वास्तवता दाखवली. असं समजू नका, कारणच नव्हतं. फक्त ज्याच्या हाती जर सुदर्शन आहे तर तो एवढं सैन्य कौरवांचं नष्ट करायला त्याला 1 सेकंद लागला नसता. कायम लक्षात ठेवावं, भगवंत कधीही स्वतःहून उतरत नाही. परमेश्वर स्वतःहून कधी लढत नाही. लढायला आपल्यालाच लागतं. तो फक्त सहाय्य करतो, मार्गदर्शन करतो. हे जीवनाचं सत्य आहे.
की आपली लढाई ही आपल्यालाच लढायची असते. भगवंत फक्त बरोबर असतो आणि तो त्यांच्याच बरोबर असतो की ज्यांचं मद, मोह, मत्सर, माया, अहंकार हे ह्या सर्व जणांची ओळख ठेवून ह्याच्यातले कुठलेही गुण स्वतःमध्ये चुकीच्या मार्गाने उत्सर्जित न होता ज्याचं आचरण व्यवस्थित असतं अशा व्यक्तीच्या बरोबर आणि जो निष्ठावान असतो, नीतीचं पालन करतो, जसा विदुर होता, अशाच्याच घरी भगवान श्रीकृष्ण जातो आणि तिथं जेवतो. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मग धृतराष्ट्राला जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा धृतराष्ट्राच्या समोर घडलेल्या गोष्टी होत्या. अंध जरी असला तरी समोर घडत होतं. तेव्हा थांबवू शकला असता, पण तेव्हा त्यांनी थांबवलं नाही. फक्त माझा मुलगा त्याच्यामध्ये चुकतोय हे कळून सुद्धा जो नुसता अश्रू तात्पुरते ढाळतो आणि परत मुलाची बाजू घेतो, तो बाप बाप नव्हे आणि तो राजा राजा नव्हे. हा सगळ्याचा दंड भगवंतांनी दिलेला आहे. तुम्हाला सूर्य काय आहे, सूर्यप्रकाश काय आहे, त्याचं तेज काय आहे हे कळण्यासाठी तुम्हाला रात्र ही समोर असायलाच लागते. म्हणून भगवंतांनी अधर्म आणि धर्म हे दोघांनाही समोर उभं केलं होतं की धर्म काय हे कळण्यासाठी अधर्मी माणसं समोर असणं गरजेचं होतं. म्हणून हे महाभारतातली 2 पार्ट्या आपण असं म्हणू, 2 विभाग किंवा 2 गट, म्हणजे एक अधर्माचा आणि एक धर्माचा होता. इथं अजून एक छोटी गोष्ट सांगतो. पांडवांचा जन्म झाला. पांडू वनवासात गेला, फिरायला गेला, वनवासात फिरण्यासाठी गेला, कुंती आणि माद्रीला गेला. वंश कसा वाढवायचा, सध्याच्या भाषेमध्ये हनुमान. आणि लक्षात आलं त्याच्या शाप होता, संग केलास त्या क्षणी मरशील. त्यामुळे तो दुःखी झाला. पण दुर्वास ऋषींकडनं कुंतीला जो वरदान मिळालं होतं, नवरा बायकोंनी जेव्हा गप्पा मारत होते आणि पांडूची जेव्हा सांगितलं की मला दुःख आहे की 2 राण्या असून मी मूल देऊ शकत नाही, आणि तेव्हा कुंतीनी पांडूला सर्व घटना सांगितली दुर्वास ऋषींची बाबतीत झालेली. खूप आनंद झाला पांडूला की चला आपल्या राज्याला एक वारसदार मिळणार. आणि हे वारसदार मिळण्यासाठी तो कुंतीला म्हणतो की तू आवाहन कर, माझी तयारी आहे. ओळखले तर हे पांडुपुत्रच जातील ना, त्यामुळे तू काळजी करू नकोस. नवऱ्याचाच सपोर्ट, नवऱ्याचाच पाठिंबा असल्यावरती काय अडचण. पण इथं गंमत बघा काय झाली. कुंती म्हणली ठीक आहे, पण पांडुराजा म्हणला की देवतेचं नाव मी सांगणार. आणि तिथं कुंती घाबरली. त्याचं कारण असं की सूर्यदेवतेला आवाहन करून अगोदर कर्णाचा जन्म अगोदर झालेला होता. आणि जर चुकून पांडुराजांनी, जसं बघा आपण नित्यपूजा करताना, सगळं साधना करताना सूर्यदेवतेचं आवाहन करतो, आणि जर चुकून सर्व शक्तिमान, सर्व सामर्थ्यवान देवता ही सूर्यदेवता, जर पांडूंनी सांगितलं असतं की सूर्यदेवतेचं आव्हान कर, तर कुंतीच्या पुढं मोठा पेच प्रसंग निर्माण झाला असता. कारण एका देवतेकडनं एकच प्राप्ती असा हेही ठरलेलं होतं. आणि मागणार पांडू आणि कुंती आवाहन करणार असं झालं. पण गंमत अशी झाली की बोलता बोलता कुंतीने पांडूला सांगितलं आपल्याला पहिलं मूल कसं व्हावं, तर तेजापेक्षा तो धर्माचं आचरण करणारा हवा, असं तुम्हाला युवराज वाटत नाही का? आणि पांडू म्हणतो बरोबर आहे, धर्माचं आचरण करणारा हवा, तेज काय माझ्यात पण नाही आहे. पण धर्माचं आचरण जर केलं नाही तर काय होईल.
म्हणून कुंतीला सांगतो की तू पहिल्यांदा धर्माला आवाहन कर. इथं गंमत बघा कशी आहे. हा जो भोग आहे ना, मनाची जी अवस्था कुंतीची जी होती की ह्यानी जर सूर्य सांगितला असता तर सगळा घोटाळा झाला असता. कारण सूर्याकडनं कुंती परत पुत्रप्राप्ती करू शकली नसती. पांडूच्या समोर ती खोटी ठरली असती. याचा भोगसुद्धा महाभारतामध्ये सगळ्यात शेवटी कुंतीला भोगायला लागलेला आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी सांगायचं कारण असं की आपण आपल्या नित्य जीवनामध्ये एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये काही काही चुकीच्या करत असतो की त्याचे भोग आपल्याला भोगल्याशिवाय आपली सुटका नाही. आणि मग पहिल्या धर्माचं आव्हान होतं धर्मदेवतेला, आणि मग युधिष्ठिराचा जन्म होतो. मग दुसरं आव्हान ते झाल्यानंतर पांडू खुश होतो. दुसरं आव्हान तो करतो वायुपुत्राला. मग वायुपुत्राचा भीम हा कुंतीच्या पदरी येतो. आणि तिसरं इंद्राला केला जातो. आणि इंद्राला केल्यानंतर अर्जुनाचा जन्म होतो. आणि चौथं आव्हान करणार तेवढ्यात कुंती पांडुराजाच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणते, थांबा, माझ्या बहिणीच्या तुल्य माद्री पण माझ्याबरोबर आहे. तिच्याही पोटी संतान जर आली नाही तर तिला ही जनता अवैरेल. म्हणून माद्रीला बोलवलं जातं. आणि 5 वेळा असतो तो. एक तिने ऑलरेडी वापरलेला असतं. 3 वापरले जातात. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. आणि माद्रीला 2 मुलं हवी असतात. वर 5च जणांचा असतो. आता हिला 2 पाहिजेत. गंमत काय, का करणार काय? मग ती साधनेने त्याची वैचारिकता बदलून अश्विनी कुमारांचं नाव पांडूच्या मुखावती येतं. आणि मग अश्विनी कुमार हे तिला आशीर्वाद देतात. आणि तिला जी गर्भधारणा होणार असते अश्विनी कुमारांच्या कंपनांपासनं ती जुळी होते. आणि 2 बाळं जन्माला येतात, ते म्हणजे नकुल सहदेव. अशा तऱ्हेने ह्या पांडवांचा जन्म झालेला आहे. आणि तसंच हे सगळं गांधारीला कळतं की असं असं झालेलं आहे. कसं झालं काय वगैरे माहीत नसतं. तेव्हा तिलाही जास्त 12 का एक्झॅक्ट मला नक्की माहीत नाही, पण दुप्पट काळ गेलेला असतो आणि नुसतंच पोट वाढत असतं. आणि काही पोटी काही जन्माला येत नाही. नवरा आंधळा, आयुष्यभर मी पट्टी बांधून घेतलेली, त्यातून पोरही होत नाहीत. बाळ 9 महिन्यांनी जन्माला येतं तरीही येत नाही. इतकी मानसिक व्यथा तिच्या मनामध्ये निर्माण होते. दासीला सांगते ते उखळे तिथलं ते त्याचं लाकूड घे, माझ्या पोटात मार. ज्याबरोबर तिचा गर्भ पडतो. व्यासांना कळवलं जातं. व्यासांना कळतं. व्यास येतात, त्याचे 100 भाग करतात. वास्तविक काही ठिकाणी 101 भाग लिहिलेले आहेत. 101. आणि एका भांड्यात तूप सदृश्य म्हणजे लोणी आणि तूप अशा सदृश्य भागामध्ये ते ठेवतात. आणि त्याच्यापासून हे 100 कौरवांची उत्पत्ती आहे. ही घटना आपण ऐकतो, गोष्टीरूप स्वीकारतो. कशासाठी? भगवद्गीतेसाठी. ही सगळी घटना घडवणं आणि घडवून आणून जर घडली नसती तर परत तिथंच प्रश्न, भगवद्गीता उत्पन्नच झाली नसती. या सगळ्या घटना घडल्या. तो द्वेष उत्पन्न झाला कौरवांच्या प्रती. शिक्षण एकत्र झालं, कर्णाला वेगळं केलं. या सर्व घटना व्यासांनी उत्तमरित्या रचल्या आणि भगवंताला सांगितलं की सगळं तयार आहे, रचून तयार आहे. आता फक्त उद्धाराचा वेळ आलेला आहे. उद्धाराची वेळ आली की एक अडचण झाली की जो जन्मांध होता त्याची बडबड कोण थांबणार? घरामध्ये एखादा व्यक्ती असा असतो बघा, अति बडबड करत असतो. 100 प्रश्न, थांबवणार कसे? मग त्याला ती त्याच्या पद्धतीने जर ती सोय करून दिली ना की तो शांत बसतो.
आणि मग इथं तो फायदा धृतराष्ट्र घेतो आणि ते मागणी करतो की मला हे जे काही चाललेलं आहे हे परस्पर एकाच्या करवी कोणाच्या तरी ऐकू आलं पाहिजे, म्हणून त्या संजयाची निवड केली जाते. आणि मग आपण मागच्या वेळी येऊन थांबलो होतो. भगवद्गीतेतला पहिला श्लोक की धृतराष्ट्र संजयाला म्हणतो की युद्धभूमीवरती या कुरुक्षेत्री धर्मक्षेत्रावरती माझा भाऊ पांडू, त्याची मुलं आणि माझी मुलं ह्यांच्यामध्ये काय चाललंय हे तू सांग. आणि मग तिथं संजय सांगायला सुरुवात करतो की दोन्ही बाजूला सैन्य उभी आहेत. एका बाजूला पांडव सेना उभी आहे, एका बाजूला कौरव सेना उभी आहे. आणि दुर्योधन हा आचार्य द्रोण यांच्यापाशी येतो आणि द्रोणाचार्यांना सांगतो, काय असतं अहंकारी माणूस असतो ना, ह्याला कायम भीती असते की मी जे करतोय ना हे पकडलं जाणार नाही ना, ह्याच्यापासनं काही नुकसान होणार नाही ना, आपल्याबरोबर जो आहे हा नक्की आपल्या कायम बरोबर आहे ना, मग आपल्याबरोबर असलेला माणूस त्याच ताकदीने काम करणार ना, ही भीती कायम अहंकारी माणसाच्या मनात असते. आणि हीच भीती दुर्योधनाच्या मनात होती. कारण आचार्य द्रोण यांनी पांडव आणि कौरव दोघांनाही प्रशिक्षण दिलेलं होतं. ते दोघांचेही शस्त्रविद्येमध्ये गुरु होते आणि अर्जुन त्यांचा आवडता शिष्य होता. उद्या अर्जुन समोर उभा राहिला आणि द्रोणाचार्यांना जर त्याच्यामध्ये आपला शिष्य दिसतोय आणि प्रेम उत्पन्न झालं तर काय करायचं, काही सांगता येत नाही या द्रोणाचार्यांचं. हा विचार दुर्योधनाच्या मनामध्ये. म्हणून त्या विचारांपासनं दुर्योधन त्यांना बाजूला न्यायचा प्रयत्न करतो आणि आचार्य द्रोणाचार्यांपाशी येतो की आचार्य बघा, ही पांडवांची सेना बघा केवढी मोठी पसरलेली आहे. काय समोर आपल्या माणसाला सांगायला पाहिजे ना की तुला किती प्रतिशत किती शक्तीने आघात करायचा आहे. जर सांगितलं असतं केवढीशी सेना आहे, तो उपयोग नव्हता. मी न लढता माझं काम कसं होईल हे दुर्योधनाचं काम होतं. आणि दुसरी गोष्ट, मनामध्ये पांडवांप्रती असलेलं प्रेम हे प्रतिशोधामध्ये किंवा कसा त्याच्यामध्ये अहंकार निर्माण त्या द्रोणाचार्यांच्या मनात उत्पन्न होईल, एक प्रकारची पांडवांच्या विरुद्ध राग कसा उत्पन्न होईल, ह्याची चुलीमध्ये लाकडून भरण्याची ते पेटवण्याचं काम दुर्योधन शाब्दिक करत होता. आणि मग तो आचार्यांना म्हणतो की बघा, ही मोठी ही पांडव सेना आणि तुम्ही आचार्य, तुमचे जे मित्र आहेत ना द्रुपद, त्यांचा मुलगा धृष्टद्युम्न तुमचा शिष्य, हा सगळ्या पांडवांच्या सेनाचा सेनापती आहे. इथे दुसरा श्लोक येतो, हे आचार्य, ही समोर पांडवांची सेना बघा आणि ह्या सेनेमध्ये ह्या राजा द्रुपद जो तुमचा मित्र, त्याचा मुलगा धृष्टद्युम्न हा तुमचा शिष्य. हा तुमचा शब्दाला खूप महत्त्व आहे, शब्दावरचा जोर. हा तुमचा शिष्य आज तुमच्याच विरुद्ध उभा आहे. द्वेष कसा भरला जातो एखाद्याच्या मानसिकतेमध्ये हे उत्तम उदाहरण आहे. मनुष्य जेव्हा युद्धभूमीवर, मनुष्य हा कायम संघर्षात असतो. आपली चांगली मनाची अवस्था आणि वाईट अवस्था, ही युद्धभूमी म्हणजे आपली मनाची अवस्था आहे. आणि ही वाईट अवस्था सांगते की ते चांगल्याला बघ बघ बघ. आपण हिणवतो ना एखाद्याला, बघ तो तुझ्या विरुद्ध उभा आहे, बघ तू एवढा त्याच्याशी हे करत होतास, चांगलं वागत होतास आणि तू त्याच्याबरोबर अख्खं आयुष्य काढलंस आणि आता तुझ्याच विरुद्ध उभा आहे. हे आपण सध्या पाहतो. हीच भूमिका इथं दुर्योधन मांडत होता. कारण आचार्य द्रोण यांच्या मनामध्ये काय चाललं आहे
हे दुर्योधनाला माहिती करून घ्यायचं होतं की खरंच माझ्या बाजूने लढायला आलेत, लढतील का यांच्या मनामध्ये कुठं प्रेम उत्पन्न होईल. अरे याला तर मी शिकवलं, ह्याला मारायला नको. असं झालं तर किती अडचण. म्हणून त्याला लक्षात येतं की आचार्य काहीच बोलत नाही आहेत. म्हणतो बघा हे महारथी आणि पांडवांच्या गटातील शब्द बघ, एक एक शब्द महत्त्वाचा आहे भगवद्गीतेतला. पांडवांचा गट हा शब्द वापरलेला आहे महाभारतामध्ये. पांडवांच्या बाजूचे नाही, पांडवांचा गट. पांडवांच्या गटामध्ये असलेल्या महारथींची ओळख दुर्योधन आचार्य द्रोणांना करून देतोय. तिसरी उभी आहे. आपण विचार केला तर आचार्य द्रोणांना काही कोण वीर कुठले आहेत याची ओळख नव्हती का? सगळी होती. द्रुपद कोण आहे, पांडव कोण आहेत, त्यांच्या बाजूने उभे राहणारे राजे कोण आहेत, हे सगळं माहिती होतं. पण मग दुर्योधनाने का करून दिली? तर ह्याला म्हणतात जेव्हा आपण युद्धभूमीमध्ये एखाद्याला भडकवायचं काम करत असतो ना, ते किती त्याच्यामध्ये सरपण घालावं हे काम तो दुर्योधन करत होता. की आचार्य द्रोणांनी तो आवेश त्यांच्या मनामध्ये यावा की आपलीच माणसं आपल्या समोर आपल्या विरुद्ध उभी आहेत, ही भावना आचार्यांच्या मनात जागृत व्हावी, एवढाच त्या दुर्योधनाच्या मनामध्ये असलेला दृष्टिकोन होता. की हे एकदा जागृत झालंय की द्रोणाचार्यांचं पराक्रम त्यांना माहिती होता. म्हणून ते प्रत्येक एक जो पांडवांच्या बाजूनी लढत होते, वीर लढत होते, त्यांची ओळख करून देत होता. ही ओळख म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आपले जे शत्रू असतात की नाही, आपण म्हणतो की हा माझा मावस भाऊ, हा माझ्यावर जळतो, हा माझा आत्ते भाऊ, हा माझ्यावर जळतो, ही मावस बहीण माझ्याशी अशी वागते, हा माझा मामा असा वागतो, हा माझा चुलता असा वागतो, सगळे माझे आहेत पण माझ्याशी असे वागतात, यांच्यामुळं माझं असं होतं आणि माझ्या मनामध्ये त्यांच्या विरुद्ध विष पेरलं जातं. ही आपल्या जीवनामध्ये संघर्षामध्ये लहानपणापासून घटना घडत असतात, आपण पाहत असतो आणि अजूनही पाहतो. आपण आपल्या मुलांना शिकवण देतो, त्याच्याकडे जाऊ नको बरं का, आहे आपला मामा, आहे आपला काका, पण आपलं काही जास्त जाणं येणं नाही. म्हणजे हे विष तुम्ही त्या मुलाच्या मनामध्ये कालवून टाकता आणि ज्या मुलाचं बिचाराचं किंवा त्या मुलीचं तिकडं लक्षच नसतं ते तुम्ही लक्ष तिथं केंद्रित करून देता. ह्याला म्हणतात विष पेरणी, की जी दुर्योधन आचार्य द्रोणाचार्यांच्या मनामध्ये करत होता. ते युद्धभूमी होती, ओळख परेड नव्हती, तिथं युद्ध लढायला आले होते, नियम होते की आलाय मारलाय आणि गेलाय नाही, आधी ओळख. भगवंताची ही लीला आहे, भगवद्गीता नाही आहे, ही मनुष्य जीवनाची गीता आहे. की आपल्यासमोर कोण आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असून आपली ओळख असणं आणि आपला तो खरंच शत्रू आहे का, हा भगवंतानी द्रोणाचार्यांना दिलेला शेवटची संधी होती असं म्हणायला हरकत नाही. की बघा तुम्हाला भडकवतोय, भगवंत हा मनात म्हणत तरी असेल ना, द्रोणाचार्यांना कळत असतं ना की आपल्याला भडकतोय, हा भडकवतोय. माझं आयुमान बघा, एवढं माझं जीवन गेलं, मला माणसं ओळखता येत नाहीत. मग एवढं सगळं ओळख असून, एवढं सगळी माहिती असून भगवान श्रीकृष्णाने हा शेवटचा चान्स दिलेला आहे की एखादा असता तर म्हणला असता नाही बरोबर आहे, हे सगळे जे आहेत हे निरपराधी आहेत, तर मी पण त्यांच्या बाजूलाच यायला पाहिजे. ही सुद्धा संधी मनोमनी भगवान श्रीकृष्णाने द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि भीष्माचार्यांना देऊन झाली होती. कर्णाला तर अगोदरच जाऊन भेटला होता. म्हणजे आपण जे म्हणतो की परमेश्वर भगवान परमात्मा आपल्याला जीवनामध्ये संधी देत नाही,
आणि आपल्या जीवनामध्ये संकट उभी करतो पण तो काहीच करत नाही, तर तुमचं म्हणणं विचार चुकीचे आहेत. परमेश्वर आपल्याला क्षणोक्षणी फक्त मदतच करत असतो, पण आपली वैचारिकता, आपले विचार त्या अनुषंगाने योग्य मार्गावर चालत नाहीत आणि आपण चुकीचा निर्णय घेतो, जो युद्धभूमीवर द्रोणाचार्यांनी घेतला. सगळं माहिती करून दिलं, कोणी बुद्धी दिली? आपण म्हणतो ही माझी बुद्धी आहे, त्या भगवंतानीच दिली आहे. शेवटचा प्रयत्न, लास्ट प्रयत्न. बघा, हा भडकवतोय तुम्हाला तरी तुम्हाला कळत नाही. तुमचं वय बघा, अहो तुम्हाला एवढा साधा लहान मुलगा हे करतोय आणि तुम्ही एवढे मोठे काका, तुम्हाला कळत नाही असं आपण जर सर्वसामान्य जीवनामध्ये म्हटलं तर तेच इथं घडत होतं. पण ते द्रोणाचार्यांना काही कळलं नाही आणि जो कौरवांच्या बाजूनी जो लढायचा निर्णय होता, एक कृती बघा, आणि गंमत, दुधारी तलवार, जशाशी भांडण त्यालाच समोर आणून उभा केला श्रीकृष्णाने. बघ मी तुला द्रोणाचार्य, मी तुम्हाला संधी देतो, तुमची सद्विवेक बुद्धी असेल तर तुम्ही इकडं व्हाल, पण कर्म तैसे फळ लाभते केवळ. द्रुपदालाच समोर आणून उभं केलं. परम मित्र, पण एका गोष्टीवरनं झालेली गैरसमज आणि शत्रू. मग ह्या मानसिक अवस्थेत द्रोणाचार्यांनी कौरवांच्या बाजूनी सर्व तऱ्हेने न्याहाळाचा प्रयत्न केला आणि ते न्याहाळले. आणि दुर्योधनाने सांगितले, हे झाले पांडव पक्षातले, आता आपलं बघा, आपल्याकडे कोण कोण आहे ते पण बघा. मनामध्ये असं समजू नका की सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे. काही संवाद हे मूक संवाद असतात. माझ्या बाजूने लढणारे पण कोण आहेत ह्याचा पण तुम्ही विचार करा. जर चुकीच्या बुद्धीने जर तुम्ही फेरायचा प्रयत्न केला ना की मी पांडवांच्या बाजूने लढीन, तर तुमचं तिकडं मरण होईल, हे लक्षात ठेवा. माझ्या बाजूने लढणारे कोण आहे आणि सैन्य पण बघा. दुर्योधनाचा सांगाचा दृष्टिकोन बघा काय, किती बुद्धी वाईट अवस्थेत काम करते हे मनुष्याने हे करायला पाहिजे. कितीपर्यंत नीच पातळी गाठते नीचतेची. आपल्या सेनेची ओळख नंतर करून दिली दुर्योधनाने, अमुक अमुक हे वीर आहेत, ते वीर आहेत, ते वीर आहेत, जयद्रथ आहे. म्हणजे या सर्व गोष्टी भगवंत रचित, की माझ्याकडे पण किती आहे त्याचे ते काही करून हे डळमळले नाही पाहिजेत आणि तिकडे गेले नाही पाहिजेत. जसं आत्ता चालू आहे ना सरकार याच्यामध्ये निवडणुकांमध्ये, तसंच हे दुर्योधनच कामं करतात की तुम्ही गेलात तरी हरकत नाही, पण तिकडं पण मारालच, इकडं बघा किती आहेत. आणि हीच ओळख दुर्योधनाने द्रोणाचार्यांना करून दिली. द्रोणाचार्यांची ओळख करून देताना तिकडं भीष्माचार्य बघत होते. भीष्माचार्य आपल्याला माहिती आहे, भीष्म नष्ट न होणारं. कधी आपण विचार करतो की स्वतःचं मरण, इच्छा मरण असलेली व्यक्ती युद्धभूमीवर होती, ती सुद्धा अधर्माच्या बाजूनी उभी होती. आणि मग भगवान श्रीकृष्णासारख्या महारथी, महापराक्रमी योद्धा आणि भगवंत स्वरूप, त्यांना सुद्धा कसं नमतं करायचं हे भगवंताच्या पुढं एक मोठं चॅलेंजच होतं. की माहिती होतं भीष्माचार्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत काही नाही. मग ओळख करून देताना दुर्योधनाने आचार्यांपाशी पहिल्यांदा गेला. पहिल्यांदा बाहेरचा माणूस, मग घरातला माणूस. पहिल्यांदा बाहेरच्याला कामाला लावायचं, पहिल्यांदा बाहेरच्या माणसांचा फायदा घ्यायचा. तो झाला नाही तर मग घरातला माणूस आहेच आहे. ही दुर्योधनाची वैचारिकता. आणि मग पुढं दुर्योधन काय म्हणतो आणि पांडव सेना त्यांची ओळख कशा प्रकारे करून देतात. शंख कुठले होते,
त्याचा उपयोग कसा झाला, त्याचा ध्वनी आपल्या जीवनामध्ये कसा वापर करायचा, आपल्या जीवनाच्या संघर्षाच्या मध्ये आपण घरामध्ये शंखपूजन का करतो, कोणाच्या नावाने शंख का करतो. पण म्हणतो ना आपण सोप्या पद्धतीने, कारण माझ्या नावाने शंख करू नकोस, म्हणजे काय करतो, ओरडणं. मग शंख म्हणजे काय आणि शंखाची ताकद काय होती आणि तीच ताकद मनुष्य जीवनामध्ये कशी काम करते. आणि भगवद्गीतेतला 4था आणि 5वा श्लोक पुढच्या भागात पाहू. श्रीराम.